बांधवांना, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची पीक विम्याची रक्कम जी आहे ती उर्वरित पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच आता निकाल लागताच किंवा सत्तेवर येताच राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप जे स्थगित झालेलं होतं, जे वाटप बंद करण्यात आलेलं होतं, त्या वाटपास सुरुवात होणार आहे। तर मग ती जिल्हे कोणते आहे, त्या जिल्ह्यांना किती अनुदान, किती पीक विमा मिळणार आहे, याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आता मुख्यमंत्र्यांनी ज्या पात्र जिल्ह्यांची नावे दिलेली आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, नंदुरबार, नांदेड, नागपूर, त्यानंतर मुंबई उपनगर, मुंबई, लातूर, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ ही जी काही 35 जिल्हे आहेत, तर या संपूर्ण 35 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विम्याचं वाटप झालेलं आहे। परंतु काही या 35 जिल्ह्यातील काही शेतकरी बांधव या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे, कारण मध्येच विधानसभा निवडणूक आचारसंहिता चालू झाली होती आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे जे उर्वरित शेतकरी बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही किंवा रक्कम स्थगित करण्यात आली होती। तर ती उर्वरित राहिलेले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात यावी असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहे। तर मित्रांनो, यामध्ये आता हे जे काही पीक विमा वाटप चालू झालेलं आहे, तर कोणकोणत्या पिकांसाठी चालू झालेलं आहे, त्यामध्ये हरभरा असेल, मसूर असेल, मका असेल, मूग असेल, सोयाबीन असेल आणि कापूस असेल, या सर्व पिकांचा समावेश आहे। म्हणजे कापूस, सोयाबीन, मका, मूग, मसूर आणि हरभरा या सर्व पिकांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल अशी माहिती देखील समोर येत आहे। मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल, तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट असतील, राजकीय अपडेट असतील, आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।